तुम्ही कधी देवाच्या मंदिरामध्ये गेल्यानं पाया पडायचे म्हणून शिरणी घेऊन आले होते का कधी? मला माहित आहे याच्यापैकी बरेच नाही म्हणणार आहेत म्हणून. वरून देव बघायला कमेंट मध्ये नक्की सांगा कोण कोण गेले होते ते असं. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या 100 दिवस 100 मिनी व्लॉगच्या 65व्या दिवशी. आज एक दीदी दिसली होती वजीराबाद मध्ये आणि ती लिटरली बुलेट घेऊन कॉलेजला जाऊ लागली होती. मी म्हणलं माझ्याकडे पण बुलेट असली असती तर मी पण घेऊन आले असते कॉलेजमध्ये रोजच. वजीराबाद मध्ये या काकासोबत आम्ही ऑटोचे मोलभाव करत होते कारण की आम्हाला जायचं होतं काळेश्वरला 150 रुपया देगा. आणि आमचा अचानकच प्लॅन ठरला होता. तर सगळ्यात पहिले देवाचे दर्शन वगैरे घेतले मस्त. खूप जणांचे मला मेसेज आले होते काळेश्वरला आली तर सांगली नाही आम्हाला असं तसं. मी आपल्या ब्रॉडकास्ट चॅनलवर टाकला होता मेसेज की काळेश्वरला येणार आहे म्हणून. आता ते तुम्ही मेसेज बघला नाही त्याच्यामध्ये तुमची गलती आहे. देवाचं दर्शन झाल्यानंतर प्रसाद खाणं इज मोस्ट इम्पॉर्टंट. आम्हाला जे प्रसाद देत नव्हते त्यांना भीक मागून आम्ही प्रसाद घेतला होता. अबे साले, आम्हाला तर या नदीचं नाव माहित नव्हतं आणि त्याच नदीमध्ये आम्ही आमचे हातपाय तोंड धुवायला गेल्या होत्या. आम्ही तर हातपाय तोंड धुतले होते पण काही जणांना वस्त्र आणि अंडरवेअर सगळं धुतलं होतं त्याच्यामध्ये. आता हे आम्हाला तेव्हा माहित झालं जेव्हा आम्ही पाण्याच्या बाहेर आलो. पहिलं माहित झालं असतं तर गेलोच नसतं आम्ही. पण असं बरोबर आहे का तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा. आम्ही खूप वेळ झाला त्या मंदिरामध्ये बसलो होतो आणि थोड्याच वेळानंतर कुत्रे भुकायला लागले आमच्यावर. मी म्हणलं बापू बसू द्या की म्हणलं, इथं घरच्याला कदरून आले आम्ही मंदिरामध्ये आणि तुम्ही इथं पण जगू दे ना गेले आम्हाला. मंदिराजवळचा हे ब्रिज खूपच भारी होतं दिसायला. आणि हे बघा मंदिराचा व्ह्यू. मंदिर बघून झाला असेल तर तुम्हाला एक दाखवतो कला, जे की माझी नसून या काकाची होती. मंदिरामधील सगळे भावी भक्ताचे डोळे फक्त या काकावरच होते. आता दर्शन घेतल्यानंतर बारी होती पैसे उडवायची. तर सगळ्यात पहिले मी श्रेयावर केला होता प्रँक. या पेनीचा खटका दाबला की शॉक लाग. बाकी प्रँक व्हिडिओ मी युट्यूबला टाकणार आहे लवकरच. बायो मध्ये लिंक आहे, त्यासाठी पहिले तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.